दिल्लीतील जंतर मंतर विद्यार्थी आंदोलनाला कोल्हापुरातून पाठिंबा. शिवाजी विद्यापीठात मूक मोर्चा. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यासह कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन सुरू केलं आहे. याच्या समर्थनार्थ देशभरातील विद्यार्थी आज रस्त्यावर उतरले आहेत. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरातील कर्मवीर भाऊराव पाटील पुतळ्यापासून ते शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीपर्यंत मूक मोर्चा काढत या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. या आंदोलनाला कोल्हापुरातील विविध संघटना आणि पक्षांनी केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करून पाठिंबा दिला आहे. नमस्कार. आम्ही या ठिकाणी सर्वजण सोनम वांगचुक यांनी जे शांततापूर्ण आणि लोकशाही पद्धतीने जे आंदोलन उभं केलं होतं त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी सर्व उपस्थित झालेलो आहोत. आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची जबाबदारी आणि जी शिक्षण व्यवस्थेसाठी जी शिक्षण व्यवस्था आहे त्या शिक्षण व्यवस्थेची पारदर्शकता निर्माण व्हावी हा हेतू जो सोनम वांगचुक यांचा होता, त्यासाठी आमचा जाहीर पाठिंबा आम्ही या ठिकाणी दर्शवत आहोत. धन्यवाद. सर, आम्ही शिवाजी विद्यापीठचे विद्यार्थी आहोत आणि आमचं जे आजचा मूक मोर्चा चालला होता याचा एकच उद्देश आहे की आमचा आवाज कुठतरी कोणतरी ऐकलं पाहिजे, कुठतरी रिस्पॉन्सिबिलिटी कोणतरी फिक्स केली पाहिजे आणि कोणतरी या गोष्टीला जबाबदार घेतलं पाहिजे. आपण बिलीव्ह करतो वी द पीपल ऑफ इंडिया आणि स्वतःला आपण ते संविधान आपण अर्पण करतो. मग हे वी द पीपल ऑफ इंडिया म्हणणारे कोण आहेत? हे सगळी आपली जनता आहेत, सगळे आपले लोक आहेत, सगळे आपली मुलं आहेत. आणि हे देश कोणत्या एका व्यक्तीमुळे बनत नसतं, हे देश सगळ्या लोकांमुळे बनत असतं. आणि ते लोक आज सगळी शासन करते. आपल्याला हे सिस्टीमची गरजच का पडते? नेमकी कोण आमदार आहे, कोण खासदार आहे, कोण मंत्री आहे, कोण कलेक्टर आहे, कोण SP आहे, या लोकांची आपल्याला गरजच का पडते? यांचं मेन कारण आहे की आपण या लोकांना आपल्यावरती बसवलेलं आहेत, त्यांना आपण निवडून दिलेलं आहेत, त्यांना आपण आपल्याला शासन करते, त्यांना आपण सांगतोय सगळ्या गोष्टी. आपला एकच उद्देश आहे की हे लोक सगळे आपल्यासाठी बनलेले आहेत आणि हे सगळे आपले प्रतिनिधी आहेत. तर यांची जबाबदारी कुठेतरी फिक्स झाली पाहिजे, यासाठी आपलं सगळं चाललं होतं. आणि जंतर मंतरला जे सगळं चाललं होतं आतापर्यंत, सोनम वांगचुक सरांचं सगळं जे चाललं होतं त्यांचं पीसफुल प्रोटेस्ट होतं सगळा. त्यांची एकच मागणी होती की नीटमध्ये जे धांदली झालेली आहे, ज्यामध्ये 20 मुलांचं मृत्यू झालेला आहे, म्हणजे सुसाईड त्यांनी कमिट केलेले आहेत. हे सुसाईड त्यांनी स्वतः कमिट केले नाही, हे सिस्टीमचे सुसाईड त्यांनी केलेल्या आहे. सगळ्या गोष्टी सिस्टीमच्या माध्यमातून त्यांच्यावर अत्याचार झालेला म्हणून त्यांनी सुसाईड केलेल्या आहे. सगळ्या गोष्टी त्यांना कुठेतरी न्याय भेटलं पाहिजे, त्यासाठी सगळा हा प्रोटेस्ट होता. आणि आम्ही पण आज सगळं तेच करण्याचा प्रयत्न केला की आमचा आवाज ऐकून घ्या, आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करू नका. आमची हीच मागणी होती आणि ही शेवटपर्यंत राहणार आहे. आणि बस एवढंच आमची मागणी. सगळ्यांनाच माहिती आहे की भारतातलं काय चालू आहे. आमचा मुद्दा एकच आहे की जी काही सिस्टीम आहे, आम्ही कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही, आम्ही कुणाच्याही विरोधात नाही. आमचा एकच प्रश्न आहे, तो म्हणजे सिस्टीममध्ये जो काही गदारोळ चालू आहे तो गदारोळ थांबला पाहिजे. ती सिस्टीम आम्हाला पारदर्शक पाहिजे. तुम्हाला मी एक इमेज दाखवते जे, आणि ही पोस्टर तुम्ही बघताय, हे संविधानामध्ये जे काय आम्हाला आर्टिकल दिलेत, मग हे फक्त पुस्तकीच राहणार आहेत का? संविधान आमचं गेल्या 75 वर्षामध्ये हे फक्त पुस्तकीच राहू दे का? विद्यार्थ्यांना बोलू का दिलं जात नाही? आज जे काही नीट पेपर फुटला, त्या पेपर फुटीमध्ये 22 लाख विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चकनाचुराडा झाला, तरी पण सिस्टीम अजूनही का शांत आहे? टीटचा पेपर फुटला, जे शिक्षक विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणार आहे तोच, आम्ही फक्त देणाऱ्यांना बोलत नाही, घेणारा पण तेवढाच चुकीचा आहे. म्हणजे पेपर विकणारा पण तेवढाच चुकीचा आहे आणि विकत घेणारा पण चुकीचा आहे. तर ह्या विरोधात आमचं आंदोलन आहे. आम्ही कुठल्याही पक्षाला सपोर्ट करत नाही किंवा कुणाच्याही विरोधात जात नाही. जी फक्त सिस्टीम आम्हाला पारदर्शक पाहिजे, ती सिस्टीम पारदर्शक झाली पाहिजे, एवढंच आमचं मत आहे. धन्यवाद.